मी आज ह्यांना छानसं सरप्राईज दिले, ते पण पुरी भाजीचा बेत बनवून. तर त्यांना माहिती नव्हतं की मी पुरी भाजी वगैरे बनवणार आहे. तर मला आज उशीरच झाला होता उठायला, म्हणून ते तसेच गेले होते. म्हटले दुपारी येतो जेवायला. तर मी विचार करत होते काय जेवायला बनवू, कारण हे जेव्हा दुपारी जेवायला येतात ना, तेव्हा मला असं वाटतं की मी ह्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू, काहीतरी छान बनवू. म्हणून मी म्हटलं चला पुरी भाजी बनवू. त्यासाठी बटाटे उकडायला टाकले. तसं आमच्या दोघांसाठीचा स्वयंपाक करायचा होता मला. तसं मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही दोघंच राहतो. बँकमध्ये आहे, ते यांची बँक इथंच निजामाबादमध्ये आहे, म्हणून आम्ही निजामाबादला राहतो. आमचं गाव वेगळं आहे दुसरीकडे कुठंतरी, मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे. तर असो, म्हणून दोघांसाठीचंच त्याच क्वांटिटीमध्ये बनवत होते. म्हणून मी पीठ वगैरे मळायला घेतले आणि तोपर्यंत माझे बटाटे पण उकडत होते एका साईडला. आणि मी बटाट्यामध्ये मीठ पण टाकलं होतं, जेणेकरून माझं जे पातेल आहे ते काळं वगैरे नाही पडायला पाहिजे. आणि त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, जे मी तुम्हाला सांगेल नंतर कधीतरी. आणि पीठ वगैरे मळून ठेवले, तोपर्यंत भाजीची तयारी करून घ्या. म्हणजे जे आहे कांदा बटाटा सगळे कट करून घेतले, म्हणजे कांदा टमाटे लसूण वगैरे, आणि जिरे ते वाटून घेतले. मला जिरे वाटलेल्याचा सुगंध खूप आवडतो आणि खरंच खूप छान लागतात. साधी अशी भाजी केली होती, पण ह्यांना जशी आवडते तशी, बरं का, पूर्ण ऑइली ऑइली वगैरे, कारण ह्यांना खूप आवडतं आणि मला ह्यांना सरप्राईज द्यायचं होतं, ह्यांच्या आवडीचं बनवायचं होतं. आणि तोपर्यंत माझे बटाटे पण उकडले होते. तर म्हटलं बटाटे मी शिलून घेते, त्याचं जे टर्पल वगैरे आहे ते काढून घेते. मी हात लावले आणि मला भाजलं लिटरली, खरंच. म्हणजे मला घाई झाली होती. म्हणजे मी 12 वाजता स्वयंपाक करायला स्टार्ट केले होते, तर ऑलमोस्ट 1 वाजला होता. माझा काहीही स्वयंपाक झाला नव्हता. म्हणजे पीठ मळून झालं होतं, भाजीची तयारी झाली होती, पण पुऱ्या लाटणं आणि त्यात तळवणं, भाजीला फोडणी देणं, हे सगळं बाकी होतं. आणि हे 1:30-2 वाजता घरी येणार होते जेवायला, म्हणून मला घाई झाली होती कधी करते वगैरे. पण त्या घाईमध्येच मला भाजलं वगैरे. पण असो, पण मला त्यांना कसं वाटेल, त्यांना हॅपी वाटेल. अचानकच मी पुरी भाजीचा बेत केला, म्हणून हे एक्साइटमेंट छान होती. आणि तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे की मी ह्यांच्यासाठी काही ना काही करत असते असंच. आणि मला असं सरप्राईज द्यायला आवडतं, त्यांच्यासाठी काहीतरी बनवून. तसंच केलं. आणि साधी मी हे माझ्या मसाल्यासाठी बनवते बरं का, कारण तुम्ही माझ्या पनीरच्या भाजीला म्हणा, पुरी भाजीच्या भाजीला सगळ्या ग्रेव्हीज मी अशाच बनवते. मोस्टली सगळेच जण अशा ग्रेव्हीज बनवतात. आणि मी ह्याचा डिटेल व्हिडिओ ह्यासाठी टाकते की मी ह्याचे शॉर्ट व्हिडिओ टाकले होते एका मिनटाचे, तर मला कमेंट्स आले होते, तू एका मिनटाचे व्हिडिओ टाकते, म्हणजे भाजीला एवढं फास्ट फोडणी कसं देते, असं तसं बरेच कमेंट्स येतात म्हणा. तर एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगू शकत नाही. तर म्हटलं चला डिटेल व्हिडिओ देते तुमच्यासोबत, म्हणून हा तुमच्याच सांगण्यावरून हा डिटेल व्हिडिओ करते. आणि साधी फोडणी दिली, आणि सॉरी फोडणी नाही तर मसाला बनवण्यासाठी ठेवलं. आणि नॉनव्हेजला पण मोस्टली सगळेजण असाच मसाला बनवतात, आणि मी जास्त तर खोबरं वगैरे टाकत नाही. जे मला नॅचरल फ्लेवर आवडतो ना ते आवडतं. आणि बटाट्याची भाजी तर काही न टाकलं तरी सुंदरच छानच लागते, टेस्टीच लागते. आणि हे सगळे मसाले मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतले, त्यामध्ये वरून कोथिंबीर टाकली. मला तर कोथिंबीर फारच आवडते. माझ्या प्रत्येक भाजीमध्ये जास्त कोथिंबीर असते आणि कांदा असतो. कांदा लसूण कोथिंबीर झालं तर झालं, माझ्या सगळ्या भाज्या होतात. आणि जास्त तर मी मसाले भातच खाते म्हणा, तुम्हाला माहिती आहे मला माझं सगळ्यात जास्त आवडतं मसाले भातच आहे. अरे मग नंतर फोडणी द्यायला स्टार्ट केले, तर म्हटलं कधी होतात ते. फोडणी देईपर्यंत मला 1:30 वाजला होता माहिती आहे का. आणि त्यांचा फोन पण आला होता, रुपाली काय बनवलीस तू, मी येतोय वगैरे. तर मी त्यांना काय सांगितलं माहिती आहे का, म्हटलं चला मी भात वरणच बनवले, म्हणजे सांबर भात. तसं आमच्याकडे जास्त तर सांबर भातच खातात, तुम्हालाही माहीत आहे. तर मी त्यांना तेच सांगितलं होतं. तर मला बोलले होते की काय घेऊन येऊ का. तर म्हटलं नका घेऊन येऊ, असू द्या, मी बनवलं आता स्वयंपाक ऑलरेडी, आता काही घेऊन यायचं नाही. कारण मला माहिती ना मी बनवले, पण त्यांना माहिती नव्हतं मी हे बनवले वगैरे. तर तोपर्यंत मी साईडला तारक मेहता लावून ठेवलं ते, कारण मला बॅकग्राऊंडला ना आवाज असलं तर मला लवकर काम होतं, नाहीतर एकदम शांत शांत वाटतं. आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं पण आहे की मी तेलंगणामध्ये राहते. माझ्या आसपासचं जे नेबर्स आहेत ते सगळे तेलुगू आहेत, मराठी नाहीत. तर मला त्यांच्यासोबत जास्त तर बोलायला जमत नाही, म्हणून मी माझं घरातच असते. म्हणून मी माझं तारक मेहता बघते. आणि तुम्ही बघता का तारक मेहता हा शो. मला जुने एपिसोड्स आवडतात बरं का, नवीन तेवढे आवडत नाहीत. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल ना, तर मी ना माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं, तुम्ही बघू शकता. जर बघितलं नसेल ना तर व्हिडिओ ना थोडं रिमाइंड घेऊन जाऊन बघा,
कारण जर भाजीला जर गरम पाणी टाकलं ना तर भाजी ऑइली होती, त्यात चव खूप वेगळी लागते. आणि थंड पाणी लागलं ना त्याची चव जाती पूर्ण. आणि हे मी काय टाकलं माहिती आहे तुम्हाला? हो, तेच आपलं आमचूर पावडर जे मी घरी बनवलं होतं. जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही रेसिपी बघितली नसेल तर रेसिपी जाऊन बघा. खूप छान लागतं. मला खूप दिवस झाले, मी उन्हाळ्यामध्ये बनवलं होतं हे आमचूर पावडर. ते आतापर्यंत आहे माझं. आणि भाजी सांबार वगैरे एवढं चविष्ट होतं ना ह्यामुळं. आपल्याला विकत घेऊन तेवढं काही मला आवडतं म्हणा, पण तेवढं नाही. आपलं आंब्याचं सीझन आलं कैऱ्यांचं की मस्त बनवून ठेवायचं आमचूर पावडर आणि यूज करायचं. तर भाजी बघता किती छान झाली, ऑइली जसं त्यांना आवडती तशीच भाजी. आणि आता मला खरंच खूप घाई झाली होती, कारण कधी होतं स्वयंपाक असं झालं होतं, हे निघणार होते म्हणले मी 5-10 मिनटामध्ये निघतो तिथून. तर ऑलमोस्ट भाजी झाली होती. म्हटलं तोपर्यंत पुऱ्या घेतल्या लाटून आणि पुऱ्या ह्या तळवायला घेतले. जर पुऱ्या त्यांच्या एवढ्या जरी झाल्या ना, 4-5 जरी पुऱ्या तळून झाल्या तरी झालं. म्हणजे त्यांना जेवायला देत देत मी माझं दुसऱ्या पुऱ्या तळून घेईल असं होतं माझं. म्हणजे मी गरम गरमच त्यांना जेवायला द्यायला आवडतं मला. आता बरेच लोक म्हणतील पण तुला माहीत होतं ते 1:30ला येणार आहेत तर तू लवकर का केलं नाहीस? तर मला आवडतं त्यांना गरम द्यायला. नाहीतर मी सकाळीच बनवून डबा दिला नसता का? असो, ज्यांना जे वाटायचं ते वाटतं म्हणा. पण मला माहिती आहे ना मी त्यांच्यासाठी गरम देते म्हणून. आणि तोपर्यंत हे पण आले होते हात वगैरे धुवून. तुम्हाला माझ्या हॉलमध्ये बसलेत ते. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे की आम्ही टी व्ही घेतले. बऱ्याच वेळा म्हणता आम्ही आत्ताच घेतली आहे, मोस्टली 1 महिना झाला असेल. तर हे टी व्ही बघत बघत हॉलमध्ये जेवायला बसले होते. नाहीतरी आम्ही आमच्या जे बेडरूममध्ये आहे ना, तर बेडरूममध्ये बसतो. पण आता टी व्ही आले तेव्हापासून आमच्या हॉलमध्ये जेवायला बसतो आहे आम्ही. आणि तुम्ही म्हणताय तर नाही का, माझा डायनिंग टेबल आहे. तर डायनिंग टेबल आम्ही आणखी किचनमधून हॉलमध्ये आणलेला नाही आहे, म्हणून आम्ही खाली बसूनच जेवण करत होतो दोघं. त्यांना तर पुरी भाजीचा बेत खूप आवडला. त्यांनी जेवण केले, थोडा वेळ आराम केले. नंतर मज्जिगा वगैरे पिऊन ते निघाले ऑफिसला. कारण आता परत जायचं आहे ऑफिसला. सुट्टी झाली नाही आहे, मधल्या सुट्टीमध्ये आले होते ते, जेवणाच्या सुट्टीमध्ये. आणि तरी 2 तास घरीच बसले होते. नंतर जेवण वगैरे करून ते गेले ऑफिसला. नंतर राहिलं होतं माझं जेवण. तर मी माझं तारक मेहता बघत जेवले बरं का. कारण ते जेवताना त्यांची तेलुगू मूव्हीज बघत होते. आणि नंतर म्हणलं चला, माझं तोपर्यंत पुरी भाजी वगैरे सगळं बनवून झालं होतं. माझा किचन वाटा पण क्लीन करून झाला होता. जोपर्यंत स्वयंपाक करून क्लीन करत नाही ना तोपर्यंत मला आवडत नाही. नंतर मी पण छान जेवण करून घेतले. चला भेटू पुन्हा. बाय.